त्र्यंबकेश्वर परिसरात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर 2 नवे उपक्रम सुरू झाले। हॉटेल शिव शंभू भोजनालय व यशराज अर्थ मूव्हर्स यांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। हॉटेलचे मालक पंढरीनाथ बोडके, समाधान पंढरीनाथ बोडके, अंकुश बोडके, दत्ता बोडके, संदीप बोडके व बोडके फॅमिली यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू झालेल्या या हॉटेलमध्ये प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट सुविधा असून पंजाबी डिशेस, महाराष्ट्रीयन थाळी, गुजराती थाळी, आंध्र मील्स, चायनीज व साऊथ इंडियन अशा विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद ग्राहकांना घेता येणार आहे। त्याचबरोबर यशराज अर्थ मूव्हर्स या नवीन उपक्रमाच्या माध्यमातून जेसीबी, ट्रॅक्टर, पॉकलेन, हायवा रोड रोलर, डंपर, हायड्रोक्रेन भाड्याने मिळणार असून मुरुम, खडी, रबर, वाळू, वासंट, विटा इत्यादी साहित्य देखील योग्य दरात उपलब्ध होणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या शंकराचार्य सरस्वती शिवाजी आप्पा चुंबळे यांच्या शुभ हस्ते फीता कापून करण्यात आले। यावेळी बोडके कुटुंबियांसह मान्यवर ग्रामस्थ व अनेक शुभेच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटन सोहळा उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडलाय। आज विजयदशमीच्या मुहूर्तावरती अंकुश बोडके यांनी हॉटेल व्यवसायामध्ये प्रवेश करू राहिलेले आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी आपले महाराज भगवान बाबा, अजून त्यांचे सहकारी युवराजजी कुठोळे, समाधान बोडके आणि सगळे अंकुशचे सहकारी, त्यांच्या गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे सगळे संचालक आणि नागरिकांनो, आपल्या समाजानं आता खरं तर त्या शेती करायला पाहिजे, परंतु शेती व्यतिरिक्त काहीतरी केलं तर ह्या धंद्यामध्ये कसं आहे, सकाळी 10 रुपयाची वस्तू आणली तर दुपारी तिचे 15 नाही झाले तरी 12 तरी होतात। म्हणून आपण व्यवसायाकडे वळलं पाहिजे, धंद्यामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे आणि या व्यवसायाच्या माध्यमातून आपलं निश्चितपणे कल्याण होईल। हे खूप भारी हॉटेल आहे। माझं हॉटेल होतं ना, तर त्या टेबलला मी स्टोला हवा मारायचो ना, तर तो टेबलच हात राहत असं मी अशा हवा मारतो ना। तरी परंतु आपण चिकाटी सोडली पाहिजे, क्वालिटी ठेवली पाहिजे। जेव्हा तुम्ही क्वालिटी ठेवाल, माणूस म्हणलं पाहिजे चला अंकुशच्या तिथे जाऊ, मिसळ पाव तरी खाऊ, काहीतरी खाऊ, पुरी भाजी तरी खाऊ, अशी कुठली तरी एक नामांकित वस्तू ठेवा, कशाने करून आलं पाहिजे। आता युवराज आणि हे सगळे जेवायला तिकडे करिश्माला येतात, म्हणजे किती लांब आहे ते करिश्मा, कशामुळे तर इकडे जेवण भेटत नाही का, मटण भेटत नाही, पण क्वालिटीसाठी लोक कुठेही जातात। म्हणून आपण क्वालिटी ठेवावी। आपल्या सगळ्यांच्या वतीनं या हॉटेलला मी शुभेच्छा देतो। या हॉटेलच्या माध्यमातून अंकुशच्या परिवाराची चांगली भरभराटी हो, अशी त्र्यंबकरायाच्या निवृत्तीनाथाच्या प्रार्थना करतो। आज त्र्यंबकेश्वर या पावनभूमीमध्ये त्र्यंबकराज भगवानच्या आशीर्वादाने की आमच्या या त्र्यंबक बाजार समितीच्या आवारामध्ये आमच्या अंकुश बोडके तळवाड्याचे यांनी शिवशंभो नावाने लोकांच्या सेवा करण्यासाठी एक हॉटेलचा व्यवसाय सुरू केलेला आहे। तर आप्पाने सांगितलं भोजनालय वगैरे आलेले यात्रेकरूंची आणि सर्व गावकरी व आसपासच्या पंचक्रोशीत लोकांच्या सेवेसाठी आजपासून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हे आज शुभारंभ झालेला आहे। तरी या निमित्ताने मी अंकुश बोडके याला खूप खूप शुभेच्छा देऊन अशी आशा व्यक्त करतो की भगवान त्र्यंबकराज खूप भरभराटी या व्यवसाय देईल आणि ज्याप्रमाणे आपण सांगितलं की उत्तम व्यवसाय, व्यवस्थित स्वच्छता आणि क्वालिटी मेंटेन करायची की धंदा खूप चालेल आणि खूप खूप प्रगती होईल। आणि असंच आजच्या नवीन तरुणाने उद्योग व्यवसायाकडे वळलं पाहिजे, या अंकुशच्या वागण्यावरून कळून येतं आणि अंकुशची प्रेरणा घेऊन सगळ्यांनी असेच उद्योग क्षेत्रात उतरावं, एवढं मी बोलून शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी त्र्यंबकेश्वर मध्ये शिवशंभो भोजनालय या नवीन हॉटेलचे उद्घाटन पार पडलेले। या ठिकाणी अंकुश भाऊ बोडके, त्यांचा परिवार आणि आमच्या अंबादास भाऊ बोडकेंचं स्वप्न होतं की या ठिकाणी एक आपलं हॉटेल चालू करावं आणि ते आज पूर्ण झालंय। मी माझ्या तांबे परिवाराकडनं आणि आमच्या सर्व मित्र परिवाराकडनं शुभेच्छा देतो। अंकुश भाऊ आणि त्यांचा सर्व परिवार असेल, त्यांचे सहकारी असतील, हे अतिशय प्रामाणिक आणि सचोटीने
कष्टाने काम करणारे युवक आहेत. नक्कीच ते या सगळ्या कामामध्ये चांगलं लक्ष देऊन त्यांच्याकडून लोकांची चांगली सेवा घडेल, अन्नदान घडेल आणि त्या माध्यमातून हा व्यवसाय चांगला भरभराटीस येईल यात कुठलीही शंका नाही. मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि आमच्याबरोबरचे सगळे तरुण असेच मोठ्या व्यवसायात पुढे जावं अशी मी त्र्यंबकराज चरणी प्रार्थना करतो. आजच्या विजयादशमीच्या दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन करतो. नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर.